हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 20 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी म्हणजे दिवाळीसारखा आहे. तर आपल्याला या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे. आपण स्वामी भक्त आहोत. स्वामींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे स्वामींनी आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. आणि त्यासोबत आज मी तुम्हाला 9 गुरुवारचं व्रत स्वामींचं जे खूप जास्त प्रभावशाली आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर आता या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाआधीच तुम्हाला सुरुवात करायची आहे. 9 गुरुवारला हे व्रत जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असो ती स्वामी 100% काय 1001% पूर्ण करतील. स्वामींचं 9 गुरुवारचं व्रत अतिशय प्रभावशाली आहे. हे व्रत केल्याने मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो. आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येत नाही. आपल्या घरात सुख समृद्धी येते. म्हणून प्रत्येकाने स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हे व्रत नक्की करा. महत्त्वाचं तेच असतं, आपल्या घरात सुख समृद्धी यावी, आपल्या घरात शांतता नांदावी. आपल्याला दुसरं काय हवं असतं? जेव्हा आपण 9 गुरुवारचं व्रत करतो स्वामींचं, तर त्यानंतर घरात आपल्याला अनेक बदल होताना दिसतात. घरात पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. आपल्या घरातले दुःख संकट दूर होतात. असं हे स्वामींचं 9 गुरुवारचं व्रत आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, कोणत्या वेळेला करायचं, त्याला संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला हे व्रत करायचं आहे किंवा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त शक्य नसेल आता, तर तुम्ही कधीही व्रत करू शकता. कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता. आता जो पहिला गुरुवार येतो आहे तर तो आहे 26 तारखेला येतो आहे किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता किंवा स्वामींचा प्रकट दिन झाल्यानंतर पण तुम्ही कधीही हे व्रत करू शकता. हे व्रत महिला पुरुष कोणी करू शकतात किंवा मुलं असतील मोठे बघा तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात. ज्यांना वाचता येतं ते हे व्रत करू शकतात. तर सकाळी शुचिर्भूत व्हायचं गुरुवारी आणि सकाळी तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर तुम्ही ठेवा किंवा नवीन तुम्ही घेऊन या. स्वामींचा मूर्ती किंवा फोटो यासमोर तुम्हाला बसायचा आहे. आता तुम्हाला गुरुवारी या व्रताची सुरुवात करायची आहे. तर सकाळी गुरुवारी काय करायचं, तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. पूजेची मांडणी करत असताना कळशाची स्थापना करा आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामींचा मूर्ती असेल, फोटो असेल तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. आणि त्यानंतर स्वामींची विधिवत पूजा करायची, तिथे रांगोळी काढायची, फुलं वगैरे स्वामींना अर्पण करायचे आणि जो पाट तुम्ही ठेवणार किंवा चौरंग ठेवणार त्याच्या खाली तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं किंवा रांगोळीने काढलं तरी सुद्धा चालेल. आणि स्वामींना धूपदीप लावायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तर त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात आधी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर सुरुवात करायची आणि स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. आता तुम्हाला पूजेची मांडणी करणं शक्य नसेल, तेवढी तुमच्याकडे जागा नसेल तर काय करायचं, तर तुम्ही देवघरासमोर बसू शकतात. तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यासमोर बसा आणि धूपदीप लावा आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता आपल्याला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे तर ते आपल्याला स्वामींना सांगायचं आहे. तर सांगूनच हे व्रत करायचं असतं. संकल्प करणं म्हणजे काय की आपण त्या व्रताला बांधील होणं, आपण ते व्रत विसरत नाही आणि स्वामींना सुद्धा कळतं की आपण ते व्रत करतोय. तर तुम्हाला हातात फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचं आहे आणि खाली तामण घ्यायचं आणि तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी हे 9 गुरुवारचं व्रत आजपासून करत आहे स्वामी, तर हे व्रत माझं निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि तुमच्या मनात जी इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे स्वामींना. किंवा माझ्या घरात सुख समृद्धी होऊ द्या स्वामी, माझ्या घरातली नकारात्मकता दूर होऊ द्या, माझ्या घरातला वास्तुदोष दूर होऊ द्या किंवा कोणाचा आजारपण असेल ते तुम्ही सांगू शकता. तर तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी यासाठी मी हे 9 गुरुवारचं व्रत करत आहे असा संकल्प सोडायचा आणि ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडाला टाकायचं. संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी सोडायचा, प्रत्येक गुरुवारी सोडायचा नाही. आता गुरुवारी तुम्हाला म्हणजे 9 गुरुवार तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता. नसेल शक्य तर काही हरकत नाही. शेवटी तुमचं म्हणजे आपलं शरीर असतं. जर तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नसेल, तुम्हाला काही त्रास होत असेल तर उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. आता सेवा काय करायची आहे.
आता स्वामींसमोर बसल्यानंतर तुम्हाला ही सेवा तुम्हाला फक्त प्रत्येक गुरुवारी करायची आहे, म्हणजे 9 गुरुवार करायचे आहे, दररोज करायची नाही. आता या गुरुवारी तुम्ही केली, पहिला गुरुवार झाला, पुढच्या गुरुवारी करायची. आणि पूजेची मांडणी पण गुरुवारी करायची. शुक्रवारी ती मांडणी उचलून घ्यायची, दिवसभर तशीच ठेवायची, शुक्रवारी ती सकाळी उचलून घ्यायची आहे. आता गुरुवारी काय करायचं, गुरुवारी स्वामींसमोर बसायचं. आता सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही एक वेळ ठरवून घ्या कोणत्या वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता स्वामींसमोर बसल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा तुम्हाला 3, 7 किंवा 11 माळी जप करायचा आहे. कमीत कमी 3 माळी जप करा. आणि तुम्हाला 11 माळी करणं शक्य नसेल तरी सुद्धा करायचं असेल तर 20 मिनिटं केला तरी सुद्धा चालेल. 3 माळ जाऊ द्या, 7 माळ जाऊ द्या, 11 माळी पण जाऊ द्या. जर तुम्हाला नसेल शक्य माळेवर करणं, तुम्हाला जमत नसेल तर 20 मिनिटं ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा 1 माळ करा, मनापासून करा. नाहीच काय झालं तर ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः 1 माळ जप करा. आता हे झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे 21 अध्याय पठण करायचे. 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच तुम्हाला पठण करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. आता हे सगळं करायला तुम्हाला फक्त 1 तास लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. आता हे झालं गुरुवारी सेवा तुमची झाली. आता शुक्रवारी ती पूजेची मांडणी उचलायची आणि सायंकाळी तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही पिठलं भाकरीचं दाखवू शकतात, गुळ फुटाण्याचं दाखवू शकतात. नसेल काही शक्य तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य स्वामींना दाखवा. आणि तुम्हाला शक्य असेल तर सकाळ सायंकाळ स्वामींची आरती करा. बाकी काहीच करायचं नाही. पूजेची मांडणी दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तर धूपदीप तुमचा चालू पाहिजे. जोपर्यंत सेवा सुरू आहे तोपर्यंत धूपदीप चालू पाहिजे. आणि बसताना आसन घ्यायचं आहे, आसनाशिवाय बसायचं नाही. आणि सायंकाळी करणार तर करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वतःहून गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर तुम्हाला आसनावर बसायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला आणि स्वामींना सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा. आता याचे नियम, जर मध्ये महिलांचे पिरियड्स आले, सुतक आलं, विटाळाला काहीतरी आलं तर तेवढे गुरुवार सोडून द्यायचे, पुढचे गुरुवार तुम्हाला पकडायचे आहे. फक्त उपवास तुम्ही करणार असाल तर उपवास करा. फक्त तो गुरुवार तुम्हाला सेवा करता येणार नाही, तो पकडायचा नाही. बाकी तुम्ही नामस्मरण करू शकता त्या दिवशी. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, चांगली गोष्ट आहे. नसेल करायचं तर काही हरकत नाही, परंतु तुम्हाला हा नियम पाळावा लागेल. आणि एक नियम अजून आहे, तो म्हणजे मांसाहार. आता जर शक्य असेल तर तुम्ही 9 गुरुवार मांसाहार पाळा, म्हणजे 9 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचं नाही. आता नसेल शक्य तर आता एवढे 9 गुरुवार कधी होतील, महिलांच्या मध्ये पिरियड सुद्धा येतील तर ते लांबतच जाणार आहे. म्हणजे 2-2.5 महिने किंवा 3 महिने पण तुम्हाला लागू शकतात. नसेल शक्य तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी, म्हणजे हे 9 गुरुवार तुमचे असतील तर प्रत्येक गुरुवारी मांसाहार करायचा नाही. म्हणजे तुम्ही तर करणारच नाही, पण घरातल्या इतरांना सुद्धा सांगा. किंवा ते जर करत असेल त्यांना बाहेर करायला सांगा, घरात करू नका. घरात तुम्ही शिजवू नका, कोणाला शिजूही देऊ नका. तेवढं पावित्र तुम्ही राखा. तर आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचे 9 गुरुवारचं व्रत नक्की करा. आणि कोण कोण हे व्रत करणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठून तुम्ही कमेंट करता, कोणत्या सिटीमधून, ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नमः नक्की लिहा. आता बरंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अजून काही सांगायचं माझं राहिलं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता. अजून बरेच प्रश्न महिलांचे येत आहेत की ताई आम्ही देवपूजा करतो, तर देवपूजा करत असताना जे देवाचं पाणी असतं त्या पाण्याचं काय करायचं. बऱ्याच जणांना अजून हे माहिती नाही आहे की ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं, त्या पाण्याचा आपण काहीतरी उपयोग करू शकतो, आपल्याला त्याचा काहीतरी उपाय करायचा आहे. तर तो काय आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.